एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। छोटासा टॉपिक आहे इव्होल्यूशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये। ब्रिटिश राजवट होती त्या वेळात विविध कायदे बनले 1773 पासून आणि त्या कायद्यांचा जबरदस्त परिणाम राहिला आणि तत्कालीन परिस्थितीमुळे ते कायदे बनलेत हे आपण पाहिलं आहे, बरोबर आहे। आता आपण आज बघूया की एक छोटीशी समिती आहे, पण ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे कॉन्स्टिट्यूशनल इव्होल्यूशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये। जरी याचं पिटुकलं स्थान दिसत असलं तरी तर ते कसं महत्त्वाचं आहे, कोणत्या कारणामुळे ही समिती बनली है ना, आणि या समितीचा फायदा झाला का फुस्स झाली हे आज आपण समजून घेणार। तर ती कोणती समिती आहे? ती समिती आहे मुडीमॅन। मग तुम्ही त्याले मड्डीमॅनही म्हणू शकता, तुम्हाला जसं वाचायचं असं तसं पाठ झालं पाहिजे, महत्वाचं समजलं पाहिजे महत्वाचं, कारण स्पेलिंग बी तशी आहे लमची। कशी आहे? MUDDIMAN है ना, असं आहे ना। तर मग कोणी याला मड्डी आणि याला मॅन म्हणतील, पाठ झालं जा तिकडे, समजलं। आता महत्वाचं असं आहे की ही जी समिती आहे या समितीला दुसरं नाव आहे ते लक्षात ठेवायचं आहे, कारण मुडीमॅन ही समिती आपल्याला बऱ्याच जणांना म्हणजे आपण वाचनातही जातं, पण या समितीचं ऑफिशियल नाव काय ते माहित असणं आवश्यक आहे। ते म्हणजे रिफॉर्म इन्क्वायरी कमिटी, सुधार चौकशी समिती। तर आज आपण बघून घेणार आहोत याचा बॅकग्राऊंड, ही समिती का बनवली, कोणत्या कारणासाठी, बरोबर आहे, आणि या समितीने शिफारस दिल्या तर कोणत्या, आणि ब्रिटिश सरकारने त्या मान्य केल्या तर कशा मान्य केल्या, नाही केल्या तर काऊन नाही केल्या, काय भानगड आहे ते सगळं पाहून घेऊ, समजलं। चला चमक, पण नेहमीप्रमाणे तुम्हालाही माहित आहे दोन प्रश्न डोक्यात घुसवलेच पाहिजे, नाही घुसले ना डोक्यात तर बस सत्यानाश परीक्षेचा। तर दोन प्रश्न। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, मुडीमॅन समिती 1924 ला कशासाठी नेमले होते, आहे की नाही? फॉर व्हॉट पर्पज द मुडीमॅन कमिटी 1924 वॉज एस्टॅब्लिश्ड। एक, भारत सरकार कायदा 1919 मधील त्रुटींचे निरासरण, रेक्टिफाय डिफेक्ट्स इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919। क, व्हायसराय कार्यकारी मंडळात भारतीयांच्या सहभागात वृद्धी, इन्क्रीजिंग पार्टिसिपेशन ऑफ इंडियन्स इन द व्हायसरॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, है ना। तिसरा, भारताला वसाहतीचे स्वराज्य बहाल करणे, अवेल डॉमिनियन स्टॅटस टू इंडिया। आणि चौथं, हे आहे का तर माहित नाही, चौथं, भारतास प्रत्यक्ष निवडणूक मतदार पात्रता निश्चित करणे। ओके, फिक्सिंग डायरेक्ट इलेक्शन फ्रँचाइज क्रायटेरिया इन इंडिया। कुठला आहे ते पाहायचं आहे। दुसरं पाहू आपण, दुसरा प्रश्न पहिला घुसला डोक्यात, यास, मुडीमॅन समिती 1924 बाबत अचूक तथ्य म्हणते रे बाबा, काय म्हणते? विच इज ऑर आर द करेक्ट फॅक्ट्स, फॅक्ट पाहायचे आहेत तुम्हाला विथ रिगार्ड टू द मुडीमॅन कमिटी। ओके, अ दिलेला आहे, 9 सदस्यीय समिती होती का नव्हती। ब, समितीने रॉयल कमिशन स्थापना करण्याची शिफारस दिली का नव्हती दिली। क, रँगलर परांजपे हे या समितीचे एक सदस्य होते का न होते। म्हणजे 3 दिलेले आहेत तुम्हाला, ऑप्शन निवडायचा आहे, है ना, आलं लक्षात। मस्तपैकी असे ढासू प्रश्न येतात आणि मग आपण भसकतो, म्हणून डिटेल मध्ये वाचला पाहिजे। वाचायचं असेल तर वाचलाच पाहिजे, बरोबर आहे, नुसता वाचला नाही, समजला रटला सगळा पाहिजे, ठीक आहे। आता चला आता आपण पाहून घेऊया। अरे बापरे, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड मध्ये काय दिसतंय? इकडे चित्तरंजन दास, इकडे मोतीलाल नेहरू, आणि हा भाऊ रॅमसे मॅकडोनाल्ड, बरोबर आहे। ते 2-3 लोक दिसतात बाबा। काय काय आहे तर 1919च्या कायद्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 पाहिला का?
नाही पाहिला असून तर पाहून घ्या बा, याच्या पूर्वीचा व्हिडिओ तो खूप महत्वाचा आहे. तो समजन तर हा समजा, बरोबर आहे. तर त्याच्या आधारे निवडणुका झाल्या. स्वराज पार्टी जबरदस्त किती किती सीटा जिंकल्या त्या व्हिडिओमध्ये लिहिलेला आहे. एक तर तो पाहिला असेल तर आठवा, आणि नाही आठवत असेल तर पुन्हा पहा. हे असंच अभ्यास राहते. आलं की नाही लक्षात? एकदा हे झालं, अरे असा जबरदस्त काम आहे अभ्यास, म्हणजे जबरदस्त. आणि पेशन्स, आठवीत नाही लमच्या पुन्हा पहा, आठवीत नाही लमच्या पुन्हा पहा, है ना. आराम मजा, टेन्शन घ्यायचं नाही. पण आलं की नाही लक्षात? टेन्शन नाही, लय गडबड होते. असो, तर स्वराज पार्टी जी आहे, स्वराज पार्टी कुठे होती? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये अध्यक्ष बी कोण होते? विठ्ठलभाई पटेल. मग हे आमचे काय करायचे? मस्तपैकी स्वराज पार्टीवाले, त्यासोबत इंडियन लेबर पार्टी पण होती, आपली लिबरल पार्टी ती पण होती. हे सगळे मिळे भेटेल आमचे. आणि हे भेटल्यावर हा ठराव ठेव रे तू. ठेवला ठराव, बम प्रेशर गव्हर्नमेंटवर, बम चर्चा, डिस्कशन अलाउच होतं. मस्तपैकी पुरवणी प्रश्न पण मस्त ठेवायचे. आणि त्यातला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मागणी काय होती? प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, प्रांतीय प्रांतीय स्वायत्तता पूर्णपणे पाहिजे. 1919च्या कायद्यामध्ये प्रांतीय स्वायत्तता दिली नव्हती, दाखवाची होती, नुसती दाखवली. मग कुठं लोचा केला? तो लोचा केला म्हणजे दुहेरी शासन पद्धती. कोणती? दुहेरी डायरकी, है ना. 1919 ऍक्ट of Government of India introduced the diarchy in the provinces. मग प्रॉव्हिन्स मध्ये डायरकी आली दुहेरी. तर मग राखीव आणि सोपीव ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट्स अँड रिझर्व सब्जेक्ट. मग रिझर्व सब्जेक्ट मध्ये असे पॉवरफुल सब्जेक्ट गव्हर्नरच्या हाती ठेवले आणि पूर्ण दोरी अशी कसून टाकली. हे नुसते नाव आले आमच्या, पैसा नाही काय नाही, है ना. मग अशा याच्यात अडचण यायला लागली. तर ते म्हणे बाबा याले म्हणतात का प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. हे प्रेशर म्हणजे इकडून केंद्रीय विधानसभामध्ये स्वराज पार्टीने जबरदस्त प्रेशर टाकलं. एवढंच प्रेशर कामाचं नाही, इकडून बी पाहिजे. तर ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचं सरकार होतं. कोणाचं? लेबर पार्टी. आता लेबर नावच आहे लेबर पार्टी, म्हणजे कोणाची पार्टी? सामान्य जनतेची पार्टी, मजदूरांची पार्टी. मग ती कोणत्या आयडिओलॉजी? बघा, आयडिओलॉजिकल, सी द सिनॅरिओ हाऊ द आयडिओलॉजी इज इन्फ्लुएन्सिंग द पॉलिसीज, ऍक्ट्स अँड ऑल दिस थिंग्स. खूप महत्वाचं आहे. त्या अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने पाहायचं. जर तुम्हाला राज्यसेवा तडकवाची असन, ऑफिसर बनायचं असन, निर्णय क्षमता वाढवायची असन, तर है ना, सांगकाम्या बनायचं असन बाबू, तर ते तुम्ही पहा, है ना. आपल्याला काय नाही करायचं, पण अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह बघायचा खूप महत्वाचा. लेबर पार्टी आहे, रामसे मॅकडोनाल्ड. लेबर पार्टीचाही दबाव सरकारवर, सरकारचाच दबाव सरकारवर, की बा ते लोक म्हणायला लागले आम्ही इथं डेमोक्रेसी पाहिजे म्हणतो, आम्ही इथं मजदूरांचे सगळे अधिकार मिळाले पाहिजे म्हणतो, त्यासाठी आम्ही सरकारमध्ये बसलो. आणि तिथं आमचे लोचे भारतामध्ये बरोबर नाही. मग त्यांना बी अधिकार भेटला पाहिजे, मग ते स्वायत्तता मागतात तर द्यायला पाहिजे ना. म्हणजे 1919चा कायदा जो आहे त्याच्यामध्ये लोचा आहे तो दुरुस्त करा, असा प्रेशर लेबर पार्टीकडून. मग रामसे मॅकडोनाल्ड यांनी म्हणला ठीक आहे बाबा, पण कन्झर्वेटिव्ह पण होते, त्यांचे पण दबाव होता. म्हणून हा दबाव आणि यांचा दबाव असं मिश्रण म्हणजे मुडीमॅन समिती. सरकारवर प्रेशर होतं. मग सरकारला दिसलं, मी 1919च्या कायद्यामध्ये तर म्हणलो 10 वर्षांना रिव्ह्यू घ्यायचा, आणि दबाव लमचा आत्ता जबरदस्त आहे. मग होईन कसं? तर मग एक पिल्लू काढला. पिल्लू कुठला? तर बाबा हा जो एक मुद्दा आहे ना, मुद्दा डायरकीचा, हाच त्रासदायक आहे. तर याच्यासाठी आपण काय करू? इटुकली पिटुकली एक समिती बसवून टाकू. काय करू? इटुकली पिटुकली एक समिती बसवून टाकू, म्हणजे लोक बी शांत. म्हणून 1924 ऑगस्टले काय केला? मुडीमॅन समिती बसवली. आणि रिपोर्ट केव्हा दिला? सप्टेंबर 1925 साईन करून देऊन टाकला. पटापट निपटवून टाकला. पण 1924च्या एंड मध्येच अंतरिम झाला होता. 2 रिपोर्ट सादरही झाले होते. मग फायनल रिपोर्ट, हा फायनल रिपोर्ट. झगडे होते ना समितीमध्ये, झगडे आहे ना. तर म्हणून मग
तो 24च्या एंड मध्ये देत होते, मग बाकीचा फायनल रिपोर्ट तो सप्टेंबर 1925 देण्यात आला. क्लिअर आयडिया लक्षात आली. बघा, भारतीय स्वातंत्र्यवीरांचा दबाव आणि इकडे तत्कालीन सरकार आहे त्यामधून दबाव, आयडियोलॉजी लक्षात घ्या. हा ठीक आहे. मग आता आपण पाहू पुढं. चल बे पुढे चल ना बे, काहून ना. हा आता हे समितीमध्ये प्रश्न विचारतात. बावा किती सदस्य, प्रश्न दिलो ते तर विचार, कधी कधी विचारतात बावा कोण कोण सदस्य विचारतात ना, मग काय बी विचारू शकतात. तर छोटस आहे तर छोटस वाचून घ्यायचं. पहिला आपला आहे सर अलेक्झांडर मुदिमॅन. सर अलेक्झांडर मुदिमॅन कोण होते, महत्वाचा आहे व्यक्ती कोण होता. ही वॉज अ होम मेंबर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड लीडर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आलं की नाही लक्षात. शासनाच्या वतीनं होम मेंबर होते म्हणून यांना अध्यक्ष बनवला. मग इकडे बाजूले या साइडले जर बघितलं तर मेंबर ऑफ अ गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल अँड ऍक्टिंग व्हाईस प्रेसिडेंट कोण, सर मोहम्मद शफी. कोण, सर मोहम्मद शफी. आता समजून घ्या, सर मोहम्मद शफी हे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे फाउंडर मेंबर बी होते. लक्षात आलं का. सी द सिनॅरिओ. त्या वेळात फोडाने राज्य करा कसं चालू होतं पहा. तर हे काय होते, मेंबर ऑफ गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि ऍक्टिंग व्हाईस प्रेसिडेंट. दुसरा प्रिन्सली स्टेटले कशी खुश ठेवत होते, लक्षात आलं का पहा. दुसरं सर विजयचंद महताब. सर विजयचंद महताब कोण हो, किंग ऑफ बुधवान स्टेट. कुठला, बेंगॉल प्रॉव्हिन्स. कारण की खऱ्या अर्थानं दबाव जो आहे प्रॉव्हिन्शियल ऑटोनॉमीचा तो बेंगॉल प्रॉव्हिन्स मधूनच पडला. चित्तरंजन दास सुद्धा कुठून होते, बेंगॉल मधून होते. आणि ते असं जबरदस्त होते, सरकार असा भयानक घाबरे, त्यांचे स्पीच असे खतरनाक. आणि मग ते बोलवे बा चित्तरंजन असा बोलू नको नाही, आम्ही करतो ना काही, असं होतं बरं. लक्षात आलं का. तर आपल्याला काय दिसते, सर विजय चंद महताब हे कोण होते, किंग ऑफ बुधवान. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या वतीनं सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. कुठे, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये कोण होते, सर हेनरी मॉनक्रिफ स्मिथ. सर हेनरी मॉनक्रिफ कोण, स्मिथ. आला लक्षात, ठीक आहे. त्याच्यानंतर याचा फोटो नाही भेटला भाऊचा, है ना. हे बी ऑफिशियल मेंबर होते, सर ऑर्थर फ्रुम. ब्रुम असा ब्रुम, हा तसा, ठीक आहे, लक्षात ठेवायचा असा. त्याच्यानंतर मोहम्मद अली जिना हे ऑल इंडिया मुस्लिम लीग चे मेंबर होते आणि मेंबर ऑफ इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, है ना. मेंबर ऑफ इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे असेंब्लीमध्ये होते. हे कुठं होते, असेंब्लीमध्ये होते. लक्षात आलंय का. त्याच्यानंतर इकडून बघू आपण, इकडून दिसतं आपल्याला सर तेज बहादूर सापरू. जबरदस्त पॉवरफुल व्यक्तिमत्व. पूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघा तुम्ही त्यांचं कार्य जे आहे, है ना. इंटेलेक्च्युअल लेवलवर, कमिटी लेवलवर राहून एक आयडियाज देणे, है ना, रिफॉर्मेटिव्ह गोष्टी देणे, ह्या खूप महत्वाचं काम सापरूने यांनी केलं. सर तेज बहादूर सापरू कोण होते, मेंबर ऑफ अ लिबरल पार्टी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. ना तर तेज बहादूर सापरू आपल्याला सापरू कमिटी वगैरे पाहतो, काँग्रेस दिसते, पण कुठे होते, मेंबर ऑफ लिबरल पार्टी ऑफ इंडिया. किंवा आपण हा 1920चा फेज पाहतो त्या अँगलनी, नंतर सगळे मग समाविष्ट झाले आयएनसी मध्ये, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सर PS शिवा स्वामी अय्यर, एकदम स्टेट्समॅन, पॉवरफुल मॅन, अरे एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट. मेंबर ऑफ इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, हे पण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर, म्हणजे हे पण लेबर होते, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे सुद्धा होते, हे सुद्धा होते, हे सुद्धा होते. दिसतायत, है ना, तुम्हाला दिसतंय ना, ठीक आहे. आता बघा हे डॉक्टर RP परांजपे, पॉप्युलरली नोन ॲज अ रँगलर परांजपे. बरोबर आहे. कोण होते, मॅथमॅटिशियन, ब्रिलियंट मॅथमॅटिशियन आणि मेंबर ऑफ बॉम्बे गव्हर्नर्स लेजिस्लेटिव्ह. लक्षात घ्या, हे काही सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये किंवा असेंब्लीमध्ये नव्हते. हे मेंबर ऑफ बॉम्बे गव्हर्नर्स लेजिस्लेटिव्ह काउन्सिल केव्हापर्यंत होते, 1923 पर्यंत होते.
आणि हे जेव्हा होते तेव्हा यांच्याकडे पोर्टफोलिओ होता कोणता, एज्युकेशनचा, शिक्षण, म्हणजे शिक्षण मंत्री होते त्यावेळातले तत्कालीन. पॉवरफुल मॅन, एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रिलियंट. आलं लक्षात. मग सरकारने घेतले, दिग्गज लोक घेतले. हे इकडे मजबुरी होती का, स्वराज पार्टीचा प्रेशर, स्वातंत्र्य मिळालं म्हणून हे दिग्गज लोक घ्यावेच लागले. आणि इकडे चेलेचे पाटे है ना, ते चेलेचे पाटे, शासनाचे चेलेचे पाटे आणि इकडचे दिग्गज इथपर्यंत. जिना वॉज ऑल्सो ग्रेट पर्सन आहे ना. असो बाकीचा काही कम्युनल एलिमेंट असेल पण. आलं की नाही लक्षात. तर 9 सदस्यीय समिती समजली, पाठ करायची. चला आता पुढे जाऊया. आधी सांगितलं काय होतं कशासाठी, तर 1919च्या कायद्यामध्ये लोचा होता. कोणता, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी नावाची होती. म्हणला तर की बाबा प्रांतीय स्वायत्तता, पण लोचा कुठं करून ठेवला, दुहेरी शासन पद्धती. डायरकी इन द प्रोव्हिन्सेस वेअर the transferred subjects are given to the elected members. No issue, काही प्रॉब्लेम नाही आहे. आरोग्य घ्या, शिक्षण घ्या रे बाबा, स्थानिक स्वराज्य संस्था घ्या. पण इकडे रिझर्व्ड सब्जेक्ट्स ज्याच्यामध्ये यांना काही बोलता येत नव्हतं, गव्हर्नर फायनल ठरवण, जे ठरवण ते फायनान्स पहिलं. इकडे याने एज्युकेशन पॉलिसी बनवली, यामध्ये पैसे नाही देत, आली आपत है ना. फायनान्स, पोलीस, तू बालधंदे करता पकडूनच नेतो तुला है ना. म्हणजे सगळे कारागृह पण तुम्हाला माहित आहे ना, कारागृह पण. तर असा लोचा करून ठेवला. त्या लोच्याच्या याच्यात विरोधात आंदोलन झालं, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये वाद झाला आणि त्याच्यासाठी म्हणून करण्यात काय सर्वात महत्वाचा टर्म्स ऑफ रेफरन्स कुठला, नॅरो. लक्षात घ्या कुठला टर्म्स ऑफ, नॅरो टर्म्स ऑफ रेफरन्स कुठला, की 1919च्या कायदा आणि त्याच्या आधारे बनलेले रूल्स अँड रेग्युलेशन्स विच आर मेड बाय दी गव्हर्नर जनरल बेस्ड ऑन द 1919 ऍक्ट टू रन द ऍक्ट ऑफ द 1919. त्याचे रूल्स पाहायचे, कायदे पाहायचे. प्रत्यक्षात कायदा जो आहे 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो पाहायचा. त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत, वेदर देअर आर एनी डिफेक्ट्स, कुठल्या त्रुटी आहेत का कार्यात्मक, त्या बघायच्या. पर्टिक्युलरली कुठल्या, तर डायआर्कीच्या, कुठल्या, दुहेरी शासन पद्धतीच्या पाहायच्या, ते पाहून घ्यायच्या. आणि जर असेल, इफ एनी डिफेक्ट्स फाउंड पर्टिक्युलरली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द डायआर्की, इट इज टू बी रिझॉल्व्ड, रेमेडीज टू बी गिव्हन. काय तरतुदी देऊ शकतात बा, काय सुधारणा, काही सुचवू शकतात का, ते सुचवा तुम्ही, असं सांगितलं. म्हणजे केवढा नॅरो, एवढूसाच का, कारण 1919च्या कायद्यामध्ये प्रत्यक्षात म्हटलं होतं की 10 वर्षानंतर याचं अवलोकन केलं जाईल. मग 10 वर्षानंतर केलं जाईल ना, आता डिमांड आहे तर कायद्याचा फुस्स झाला म्हणजे एवढा मोठा मेहनत बेकार, इज्जत चा भाजीपाला होऊ शकते, असं नको व्हायला. म्हणून नॅरो टर्म्स ऑफ रेफरन्स. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं. चला आता काय झालं म्हणजे दिग्गज लोक होते कोणाच्या वतीनं, इलेक्टेड मेंबर्सच्या वतीनं, कॉल्ड एज अ नॉन ऑफिशियल इंडियन मेंबर्स. नॉन ऑफिशियल अशासकीय भारतीय सदस्य असे खतरनाक होते. कोण, तर तेज बहादूर सापरो, अय्यर आणि परांजपे असे खतरनाक होते. नाकी नव आणलं म्हणे आम्ही ऐकणार नाही, तुम्ही कोणता काही रिपोर्ट मागाल का म्हणे, म्हणजे तुमच्या मतात वी आर हिअर गिव्हिंग द डिसेंट रिपोर्ट. मग त्यांनी आपला डिसेंट रिपोर्ट दिला, मायनॉरिटी रिपोर्ट, एंटायरली नॉन ऑफिशियल्स. कोण होते, तेज बहादूर सापरू, शिवास्वामी अय्यर आणि रँगलर परांजपे, या तिघांनी मिळून दिला. आणि मेजॉरिटी रिपोर्ट मध्ये ऑफिशियल मेजरली होते आणि नॉन ऑफिशियल पण होते. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे मेंबर्स होते त्यांनी मेजॉरिटी रिपोर्ट दिला, म्हणजे 2 वाद. डिसेंट रिपोर्ट, सी इट इज द ओनली कमिटी. लक्षात घ्या, मुडीमॅन कमिटीमध्ये आपल्याला असं दिसेल भारतीयांचा सुद्धा सहभाग होता आणि भारतीयांचा सहभाग होता म्हणून आपल्याला इथे काय दिसते, डिसेंट रिपोर्ट. मतभिन्नता, आणि मतभिन्नता किती महत्वाचा आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल या मुडीमॅन कमिटीचा असा पाहिला हाल, आणि त्याच्यानंतर मग जे कमिटी बसवले, जे कमिशन, तिथं भारतीयांना काऊन घेतला नाही, इथं लक्षात घ्या. आणि मग भारतीय तेव्हा काय चिडले ते पुढच्या ह्याच्यात पाहून घ्या व्हिडिओमध्ये. ते कोणतं कमिशन तुम्हाला बी डोक्यात आलं असेल, नसन आलं तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये दिसूनच जाईल तुम्हाला. ठीक आहे,
तर इथं मेजॉरिटी रिपोर्ट काय म्हणते, नो चेंज, देर इज नो नीड टू चेंज इन द ऍक्ट इज परफेक्ट. व्हॉट इज द प्रॉब्लेम, काय अडचण आहे, तर ते म्हणते दुहेरी शासन पद्धती अजूनही प्रस्थापित झाली नाही. जेमतेम बाबा 1919चा कायदा बनला, 1923 इलेक्शन झाले, आता जेमतेम प्रक्रिया सुरू आहे, त्याला समजूत द्या. येट इट इज नॉट एस्टॅब्लिश्ड इन अ प्रॉपर वे, इट नीड टू गिव्ह अ चान्स. तो म्हणते ना, नॉट गिव्हन अ फेअर ट्रायल रन. याला फेअर ट्रायल रन मिळाला नाही आहे, द्या 2-4 वर्ष काम तर करू द्या, मग पाहू काय डिफेक्ट आहेत. लक्षात आलं का. म्हणजेच काय, डायरकीच्या विरोधात बोलले का नाही, दुहेरी शासन पद्धतीच्या विरोधात बोलले नाही, त्याने अजून कामच केलं नाही म्हणते, तर कसं म्हणायचं चूक आहे म्हणून. आलं का नाही लक्षात. है ना. अशासकीय मग म्हणते ठीक आहे बाबा, पण जे अशासकीय नॉन ऑफिशियल्स त्यांचे थोडेसे पॉवर्स आम्ही बदलू, इटुकले पिटुकले, म्हणजे खुश करा. बघा गाजर देते, गाजर कसा गाजर देते, अशासकीय नॉन ऑफिशियल. बापू तुमच्याबद्दल विचार करतो, शांत राहा तुम्ही. कुठले अशासकीय शांत राहते, नॉन ऑफिशियल्स वी आर प्युअरली अ ग्रेट फ्रीडम फायटर्स अँड स्टेट्समॅन. जबरदस्त शारबंद. बापू तुम्ही उल्लू बनवायचे नाही, आम्हाला गाजर द्यायचे नाही. वी आर सबमिटिंग हिअर द डिसेंट रिपोर्ट. मग डिसेंट रिपोर्ट नीड टू चेंज. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1990 हॅड बीन सबस्टॅन्शियली फेल्ड. हे म्हणतात अजून तर काहीच झालं. ते म्हणतात अरे झाला म्हणजे कायदा चुकीचा आहे ना, बोगस. जेव्हा बोगसच आहेत का त्याला ट्रायल करायचं द्यायचं, कोण सांगितलं, बोगस आहे आमच्या, फालतूचा नाही. कायद्यामध्ये भविष्यातील काय म्हणते, स्वयंगीत बदलाकरिता कायमस्वरूपी तरतूद केलेली नाही, ती करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, कायदा हा परिस्थितीनुसार आपसुकच बदलला पाहिजे. कसा, वी आर डिमांडिंग द फ्रीडम. टप्प्याटप्प्याने तुमच्या इथं चर्चा होत आहे. 1919चा कायदा बनत होता तेव्हा चेम्सफोर्डचा विचार होता की सेल्फ रूल आम्ही देणार हळूहळू. तिथं पिन मारली कर्जन ना, आणि मग बापू तुम्ही असं मागता, माग पाय घेतला, तसं नाही, हळूहळू द्या. पण वी आर डिमांडिंग द सेल्फ रूल. तो त्या कायद्यात असला पाहिजे. परमनंट प्रोव्हिजन फॉर ऑटोमॅटिक चेंजेस इन फ्युचर, ते दिसून येत नाही. तुम्ही 10 वर्षांचं अवलोकन करेल आणि त्याच्यासाठी आम्ही स्टॅट्युटरी कमिशन बनवू अशी तरतूद करता, जमणार नाही. बघा सी द सिनारियो. लोकशाहीकरणाची मागणी, आणि दस अल्टिमेटली दे आर डिमांडिंग द डेमोक्रॅटायझेशन ऑफ द ऍक्ट इटसेल्फ. त्याच्यात ती तरतूद असली पाहिजे. काय खतरनाक मान, काय विजनरी. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं का. सीधा सिनियर. आपण बघा कसा स्वातंत्र्य लढा कसा बघितला पाहिजे, आणि आपलं जे संविधान घडलं है ना, त्याची नीव आहे है ना. बघा ह्या साईडला, आणि मग आपल्याला दिसतंय की संविधानात अशा तरतुदी ज्या आल्या डेमोक्रॅटिक है ना, रॅडिकल है ना, ज्या काही सोशल चेंज, सामाजिक बदल, सांस्कृतिक बदल है ना, तर ते हे याच्यात दिसून येते. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं का. संविधान वाचताना या अँगलनी जर तुम्ही वाचाल ना, तर संविधानाचा खतरनाक तुम्ही इव्हॅल्युएट करा, का विचारू नका. समजलं. चला आता शिफारसी काय दिल्या. आता मेजॉरिटीनं मायनॉरिटी रिपोर्ट आला, झगडे झाले, मग थोडसा चला बाबा करून घेऊ पॅचअप. पॅचअप म्हणजे काय, डायरेक्टली इज अ डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह आहे, ठीक आहे. दुहेरी शासन पद्धतीमध्ये हे जे सदोष आहे त्याच्यामध्ये दोष आहे, परंतु अशासकीय भारतीय सदस्यांच्या कर्तव्यात हलका फुलका आम्ही बदल करण्याची शिफारस करतो. म्हणजे मेजॉरिटीचा घेतला, मायनॉरिटीचा घेतला. कायद्यातील मूलभूत बदलाची आवश्यकता आहे. शेवटी काय म्हटलं त्यांनी, नीड टू चेंज. पण नीड टू चेंज आहे बदल, मग याचं इव्हॅल्युएशन, याचं अवलोकन होणं आवश्यक आहे. डेप्थ मध्ये, सर्वांगीण, कॉम्प्रेन्सिव्हली, ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हने पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय शिफारस काय करतायत, नीड टू एस्टॅब्लिश द रॉयल कमिशन. रॉयल कमिशन काय असते. रॉयल कमिशन म्हणजे असं पॉवरफुल की ज्याची सँटिटी ही राजाची असते. त्यामुळे रॉयल कमिशन बसवणं म्हणजे खतरनाक काम आहे. आलं का नाही लक्षात.
कारण रॉयल कमिशन जर बसवलं तर मग एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांना पाहावं लागतं, भविष्याचा वेध घ्यावा लागतो, त्यातले मेंबर्स तसे असतात, त्यांची पॉवर सँटिटी तशी असते. इटुकलं पिटुकलं म्हणजे वेगळ्या अँगलनी जर समजायचं तर बिलकुल कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच होऊन जाते. मग प्रॉब्लेम सरकार म्हणून असं असं कसं म्हणते बा तू, असं नको म्हणू म्हणते. काय म्हणते मग लॉर्ड रीडिंग काय म्हणते, लॉर्ड रीडिंग व्हाईसराय काय म्हणते, नो रॉयल कमिशन, नो बाबा म्हणते. का म्हणतस बेटर वे आम्ही बोलवतो तुम्हाला. कशासाठी, राऊंड टेबल कॉन्फरन्स. वी आर इन्व्हायटिंग यू फॉर अ डिस्कशन ऑन अ पॅरिटी. है ना, समानतेच्या तत्वावर या, समोर बसू चर्चा करू. ठीक आहे. आणि इकडे लॉर्ड बिर्केनेट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, हा थोडासा कन्झर्वेटिव्ह माणूस. तर हा का म्हणते मेजॉरिटी रिपोर्टच्या आधारे कारवाई करा म्हणते. होय का नाही. पहा बरं, तुमची आयडिओलॉजी जशी आहे तिथं तुम्ही गुगली आयडिओलॉजी गचाड असेल ना, होपलेस है ना, तर तुम्ही दाखवा तर मस्त, पण टूंग पिन आलं नाही लक्षात. आहे ना, आयडिओलॉजी लिबरल असेल तर तुम्ही एकदम खुले दिल से, जो दिल में है वही जुबा पर, असं दिसते का, सीधा सिनेरिओ. आलं नाही लक्षात. म्हणून हाऊ द आयडिओलॉजी इज इम्पॉर्टंट. तर इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये भारतीय स्वातंत्र्यवीरांची जी आयडिओलॉजी आहे ती कशी रिफ्लेक्ट होते, आणि तिथली तत्कालीन सरकार आहे ते बदललं की कसं हे पण दिसते आपल्याला. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, गेटिंग द पॉइंट. तुम्हाला लक्षात आलं का, काही अडचण याच्यामध्ये, एकदम सोपं आहे. ठीक आहे, छोटंसं आहे, समजलं असेल. मी थोडंसं अनालिटिकल टच दिला आहे, त्या अँगलनी तुम्ही समजा, कारण की तुम्हाला राज्यसेवा मेन्स पण लिहायची आहे. लिहिताना थोडासा क्रिटिकल टच जर आला तर मार्क्स छान पडतात. ओके, तर मग तुम्ही अभ्यास करता, त्यामुळे ऑल द बेस्ट.